नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपले 90 डेज हार्ड चॅलेंज त्याच्या सिरीज मध्ये आपण पहिल्यांदा राज्यघटना संपवली, तसेच आपली नवीन सिरीज झाली ती म्हणजे भूगोलाची। ठीक आहे, मग भूगोलाची सिरीज मध्ये आपला पहिला पार्ट कोणता झाला की आपलं युनिवर्स, सूर्यमाला, तसेच त्याच्यासोबत आपण पाहिलं विषुववृत्त, रेखावृत्त आणि अक्षयवृत्त। ठीक आहे, मग आता त्याच्या पुढचा भाग तुम्हाला सांगितलं तर मी येतं जगाचा भूगोल। पण जगाचा भूगोल शिकण्यासाठी आपल्याला थोडा वेळ पाहिजे, म्हणून जगाच्या भूगोलाचे लेक्चर तुम्हाला 1-2 वेळानंतर मिळतील। पण त्याआधी आपण समजून घेऊ की भारताचा भूगोल काय असतो। मग भारताचा भूगोल तुम्हाला माहिती, भारताच्या बाहेरचं काही विचारणार का नाही, तर भारताच्या आतीलच विचारतील। मग त्याआधी आपल्याला भारताबद्दल काही ज्या गोष्टी आहेत त्या माहित असणे गरजेचे आहे। ते जर आपल्याला जमलं तर समजून घ्या की भारताचा एकही मार्क तुमचा जाणार नाही। पण त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी की भारताचा नकाशा आपला तोंड पाठ पाहिजे। ते जर तुमचं पाठ नसेल तर समजून घ्या आपलं काम इथंच खलास। ठीक आहे, म्हणून आधी भारताचा नकाशा पाठ करा। आता याच्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही, पण आपला एक युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडलेला, त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, ज्याच्यामध्ये मी सर्वचा सर्व नकाशा तोंड पाठ अर्ध्या तासात कसा करायचं सांगितलं आहे। म्हणून सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला तरी काही हरकत नाही। तरी पण एकदा आपण त्याचं रिव्हिजन करून घेऊ। ठीक आहे, पण तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझ्या मते हा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी थोडं व्यर्थ जाईल। ठीक आहे, तर मित्रांनो, हा आपला भारताचा नकाशा। तुम्हाला माहिती भारतामध्ये राज्य किती आहे? राज्य आहे आपले 28 आणि केंद्रशासित प्रदेश काय आपले 8। किती केंद्रशासित प्रदेश आपले 8? कारण पहिल्यांदा आपलं केंद्रशासित प्रदेश आपलं हे जे होतं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे सुद्धा काय होते आपल्या राज्याचा भाग, पण कालांतराने 2019 मध्ये आला ते तुमचे कलम 370 च्या अंतर्गत काय झाले, केंद्रशासित प्रदेशामध्ये त्यांचा आपण बदल केला। ठीक आहे, त्याआधी पण सर्वात आधी आपल्याला बघणे गरजेचे की कोणतं राज्य कोणत्या ठिकाणी आहे। ते जर तुमचं पाठ झालं तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन येणार। ठीक आहे, मग सर्वात आधी आपण बघतो की नॉर्थ इंडिया। ठीक आहे, मग नॉर्थ इंडियामध्ये कोणकोणती राज्य येतात, त्यांना पाठ कसं करायचं डिटेल मध्ये त्या व्हिडिओमध्ये तर आहेत, पण थोडंफार रिव्हिजन आपण याच्यात सुद्धा करू। ठीक आहे, मग याच्यात रिव्हिजन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी सर्वात वरती तुम्हाला सांगितलं मी, टोकाची गोष्ट जो टॉपर राहतो वर्गामध्ये तो सगळ्या गावाला माहिती असतो, आणि दुसरा म्हणजे कोण, जो सगळ्यात खाली तो सुद्धा त्याच्यामध्ये राहतो। मग टॉपर कोण आहे आपल्या भारताचा? टॉपर आहे आपल्या भारताचा लडाख। कोण आहे? लडाख, बरोबर। सर्वात वरचा जो तुमचं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश येतं, हे केंद्रशासित प्रदेश काय? लडाख। म्हणजे टॉपचा माणूस कोण आहे आपला? लडाख। आणि लडाखला आपण एकटं कधी वाचतो का? तर नाही, लडाख सोबत कोण येतं मग? लेह। कोण येतं लडाख सोबत? लेह। म्हणून लडाखची राजधानी काय झाली आपली? लेह। त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी त्याच्या शेजारी खाली इथं काय? जम्मू आणि काश्मीर। काय येतं तिथं? जम्मू आणि काश्मीर। आणि जम्मू आणि काश्मीरची राजधानी काय तुमची? श्रीनगर। काय आहे? श्रीनगर। ठीक आहे, श्रीनगरच्या शेजारीच आपलं काय? हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेशची राजधानी काय तुमची? शिमला। काय आहे? शिमला। ठीक आहे, त्याच्या शेजारी काय तुमचं? उत्तराखंड। काय आहे? उत्तराखंड। उत्तराखंडची राजधानी आपली देहरादून। काय आहे? देहरादून। ठीक आहे, हे झाले वरची 3, हा 1, त्याच्यानंतर परत हे 2, 2 ची जोडी म्हणजे काय तुमची? पंजाब आणि हरियाणा। काय हे? पंजाब आणि हरियाणा। या दोघींची कंबाईंड राजधानी काय तुमची? इथं येते। कंबाईंड राजधानी काय आपली? इथं चंडीगड। काय आहे? चंडीगड। ठीक आहे, या दोघींची कंबाईंड राजधानी काय आपली? चंडीगड। ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या शेजारी काय येतं? इथं हे आपलं इथं दिल्ली। काय इथं आपलं हे? दिल्ली। त्याच्या शेजारी दिल्ली लागू तुम्हाला माहिती इथं नोएडा, गुरुग्राम वगैरे भाग आहे। तो सर्व कशाचा भाग आहे तुमचा? उत्तर प्रदेशचा। कशाचा भाग आहे? उत्तर प्रदेशचा। उत्तर प्रदेशची राजधानी काय आपली? लखनौ। काय आहे? लखनौ। ठीक आहे, उत्तर प्रदेशची राजधानी आपली लखनौ। ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या जो मोठा आकाराने भाग दिसतोय तो कोणता आपला मग? राजस्थान। काय ते? राजस्थान। आणि राजस्थानची राजधानी काय मग आपली? तुम्हाला सर्वांना माहिती की सर पिंक सिटी जयपूर। काय आपली? जयपूर। जयपूर पिंक पॅन्थर्स, बरोबर। कशाची राजधानी ती आपली? राजस्थानची राजधानी जयपूर। थोडं जोरात येतोय का? कारण तो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिला तर पाहून या, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व राज्य आणि राजधानी तुमच्या आरामात पाठ होती। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे राज्य पहा। या ठिकाणी युपीचं नाव एकटं कधी घेतो का? तर युपी सोबत काय राहतं? गेल्या मागे डंगरूप असं आपलं बिहार। काय असतं मग? बिहार। ठीक आहे, बिहारची राजधानी आहे पटना। ठीक आहे, पटत कोणीच नाही, पण बिहारची राजधानी काय आपली? पटना। ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे एकदा वरती काय? लडाखची राजधानी लेह।
श्रीनगर, जम्मू काश्मीरची, हिमाचल प्रदेशची शिमला, उत्तराखंडची देहरादून, पंजाब हरियाणाची राजधानी चंडीगड, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, त्याच्याच खाली राजस्थानची राजधानी जयपूर, त्याच्या शेजारी बिहारची राजधानी पटना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग, आता इकडे आपण नंतर येऊ. आधी आपण इकडचं बघून घेऊ. ठीक आहे. या ठिकाणी आपलं राजस्थान झालं. राजस्थानच्या खालीच इथं काय आहे? गुजरात. काय इथं आपलं गुजरात. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. काय आहे? गांधीनगर. ठीक आहे. त्याच्यानंतर एमपी, भोपळ्यासारखा काय दिसतो? एमपी, म्हणून एमपीची राजधानी काय आहे? भोपाळ. काय आहे? भोपाळ, किंवा त्याला आपण म्हणतो भोपाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या शेजारी काय आहे? भोपाळ. एमपी, पहिल्यांदा एमपी आणि छत्तीसगड काय होतं? तुमचं एकत्र राज्य होतं. पण कालांतराने काय झालं? एमपी पासून छत्तीसगड नावाचं राज्य वेगळं केलं गेलं. म्हणून छत्तीसगड वेगळे केलं गेलं. याची राजधानी काय झाली? मग रायपूर. झाली रायपूर. कारण तुमचं जयपूर आणि रायपूर मध्ये काय होऊ शकतं? तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून ते कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. छत्तीसगडच्या शेजारीच काय इथं बिहार पासून वेगळं कोणतं राज्य झालेलं आहे? झारखंड. काय वेगळं झालेलं आहे? झारखंड. ठीक आहे. झारखंडची राजधानी काय? मग तुमची रांची. कोण येतं रांचीवरून? आपले MS धोनी साहेब येतात. बरोबर. CSK चे काय ते कॅप्टन आहे. त्याच्या शेजारी मग तुमचं पश्चिम बंगाल. काय? पश्चिम बंगाल. ठीक आहे. तुमच्या भारताच्या पूर्वेला असून सुद्धा त्याला पश्चिम बंगाल का म्हणतात याचं कारण सुद्धा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगालच्या खाली काय? तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओडिसा. काय तर ओडिसा. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. काय आहे? भुवनेश्वर. रिव्हिजन करा. भुवनेश्वरलाच ओडिसाचे लोक काय म्हणत असतील? भुवनेश्वर. काय म्हणत असतील ते? भुवनेश्वर. बरोबर. त्याच्यानंतर या राज्याबद्दल सांगायची गरज आहे का? नाही. बरोबर आहे. आमच्या रक्तातच महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे? गोवा. गोवाची राजधानी तुमची पणजी. काय राजधानी? गोवाची पणजी. परत पाहायची गरज आहे वेगळी नाही. त्याच्यानंतर काय इथं? कर्नाटक. ठीक आहे. कर्नाटकची राजधानी बँगलोर. त्याच्या शेजारी तेलंगणा. कोणापासून वेगळं झालेलं आहे? आंध्र प्रदेश पासून. आंध्र प्रदेशची राजधानी काय बनलेली आता? अमरावती. काय बनलेली आहे? अमरावती. ठीक आहे. वरती तर आपलं सर्व पाठ झालेलं आहे. खाली कोण कोण उरलं? मग इथं केरळ आणि इथं काय आहे? तामिळनाडू. तिथं काय आहे? केरळ आणि इकडे काय आहे? तामिळनाडू. एवढं तुम्हाला पाठ तर झालंच पाहिजे. ठीक आहे. या लेक्चर मध्ये घाई त्याच्यामुळेच होते की याच्यावर एक डिटेल मध्ये लेक्चर बनवलं. तो जर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पहिला अर्धा तासही तर 100% गॅरंटी की तुमचे पूर्णचे पूर्ण राज्य नकाशासह पाठ होतील. आणि याची इम्पॉर्टन्स आपल्या पेपरामध्ये किती आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ठीक आहे. आता मेन एकदम महत्वाचा भाग, आपले 7 सिस्टर्स. कोणत्या सिस्टर्स? 7 सिस्टर्स. 7 सिस्टर्स मध्ये कोण कोण येतं ते आपण आधी. ठीक आहे. सर्वात पहिला तर गंगेच्या टोकाला असणार आपलं सिक्कीम. काय आहे? सिक्कीम. आणि सिक्कीमची राजधानी काय आपली? मग गंगटोक. काय? सिक्कीमची राजधानी मग गंगटोक. कशाची राजधानी? आपली सिक्कीमची राजधानी आहे. ठीक आहे. पण इथं आता मी सांगितलं 2 एरो करायचे. इथं काय आहे? अरुणाचल प्रदेश. काय? अरुणाचल प्रदेश. त्याच्या खाली इथं पाहिजे 3 राज्य. यांना काय पाठ करायला सांगितलं? नागमणी मिझो. काय पाठ करायला सांगितलं? नागमणी मिझो यांना आपल्याला पाठ करायचं होतं. एवढं सर्व तुम्हाला माहिती आहे की नागमणी मिझो. आणि इकडच्या बाजूने आलं तर अरुणाचल प्रदेशच्या खाली काय आहे? आसाम. काय आहे? आसाम. आसामच्या खाली काय? इथं मेघालय. काय आहे? मेघालय. आणि मेघालयच्या खाली काय? इथं त्रिपुरा. काय? इथं त्रिपुरा आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम हे 4 इकडे. तिकडचा आसाम वरती. काय? आसाम वरती. याच्या खाली 3 लोक कोण आहे? आसाम, मेघालय आणि त्रिपुरा. इकडे कोण आहे? नागमणी मिझो म्हणजे काय? नागालँड, मणिपूर, मिझोराम. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय सांगितली होती? इटानगर. इटानगर कशी पाठ करायची रे? अरुणाने इटा आणून नगर बनवले. काय? अरुणाने इटा आणून नगर बनवले. त्यानंतर आसाम. आसामची राजधानी आपली दिसपूर. काय? दिसपूर. बरोबर. आसामला दिवसा पूर आला. काय लक्षात ठेवायचं आहे? आसामला दिवसा पूर आला. त्याच्यानंतर आहे मेघालय. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. काय? शिलाँग. मेघालय आपल्यापासून कसं एकदम लॉंग. मेघालय आपल्यापासून कसं एकदम लॉंग, म्हणून मेघालयची राजधानी काय आहे? शिलाँग. ठीक आहे. त्रिपुरा. काय आहे? त्रिपुरा. ठीक आहे. त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा.
काय आहे? अगरतळा. ठीक आहे, अगरतळा. नदीला पूर आला. काय आहे? नदीला पूर आला. नदीला तिन्ही बाजूने पूर आला म्हणजेच काय? त्रिपुरा. नदीला तिघी बाजूनी पूर आला म्हणजेच काय? त्रिपुरा. तर मग आपल्या नदीचं तळ दिसेल का? नाही. नदीला तिघी बाजूंनी पूर आला तर नदीचा आपल्याला तळ दिसेल का? नाही. अगरतळा म्हणजे काय? नदीचा आपल्याला पूर आला तिन्ही बाजून तळ दिसेल का? नाही. म्हणून आपण काय लक्षात ठेवू त्याला? अगरतळा लक्षात ठेवू. नाग. नाग दिसला की आपण कसं करतो रे? उईमा. कसं करतो? उईमा. म्हणून नागालँडची राजधानी काय झाली तुमची? कोहिमा. काय राजधानी झाली नागालँडची? मग कोहिमा. मणिपूरची इम्फाळ. काय आहे? इम्फाळ. इम्फाळ बरोबर. त्याच्यानंतर मिझोराम. मिझोरामची राजधानी आपली ऐझवाल. काय आहे? ऐझवाल. ठीक आहे. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि मिझोरामची राजधानी आहे आपली ऐझवाल. या राजधान्या जिंदगीत कधी पाठ झालं नसतील पण आताच्या आता तुमच्या राज्य राजधान्या दोन्ही पाठ झाल्या असतील याची गॅरंटी माझी. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं की याच्या आजूबाजूने असलेले देश कोणकोणते. ठीक आहे. याच्यानंतर काय बघायचं आपल्याला की याच्या आजूबाजूने असलेले देश कोणकोणते. मग देश कोणकोणते ते पाहू आपण. ठीक आहे. या ठिकाणी आता पाकिस्तान. या बाजूला कोण आहे रे? पाकिस्तान. ठीक आहे. पाकिस्तान झालं. वरती कोण आहे? या ठिकाणी कोण येतो? अफगाणिस्तान. कोण येतं? अफगाणिस्तान. ठीक आहे. यावरती कोण येईल? सर्वच्या सर्व हा इथून वरती चायना. काय आहे? चायना. इथं काय आहे? नेपाळ. या ठिकाणी काय आहे? नेपाळ. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे? भूतान. काय त्या ठिकाणी? भूतान. या ठिकाणी आहे बांगलादेश. काय आहे? बांगलादेश. या ठिकाणी काय आहे? म्यानमार. काय आहे? म्यानमार. ठीक आहे. किती देश झाले एकूण मग? पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि खालून फिरून लगेच वरती आपला बांगलादेश. खालून फिरून वरती गेलं काय तर मग आपला बांगलादेश येतो. ठीक आहे. आणि खाली जर तुम्हाला विचारलं की सागरी सीमा लागून असलेले देश कोणकोणते मग आपलं एक आहे श्रीलंका. दुसरे काय आपलं? श्रीलंका. आणि श्रीलंका सोबत कोण आहे आपलं दुसरं ते म्हणजे मालदीव्स. काय आहे? मालदीव. हे दोन यांना आपल्या कशा लागतात? सागरी सीमा लागतात. आणि या बाकीच्यांना कोणते लागतात? आपल्या भूसीमा लागतात. आता जसा जसा प्रश्न येईल तशी तशी आपण उत्तर काढू. ठीक आहे. आता हा मॅप पण टाकला त्याचं आपल्याला लक्षात येईल. खालील राज्यांना उत्तर ते दक्षिण दिशेनुसार लावा. काय सांगितलेलं आहे की खालील देशांना उत्तर ते दक्षिणेनुसार लावा. मग उत्तर ते दक्षिणेनुसार आपल्याला यांना लावायचं. खालील राज्यांना उत्तर म्हणजे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आपल्याला लावायचे नाही. तुम्हाला आताच मी शिकवलंय, तुम्ही विसरलेली पाहिजे. ठीक आहे. काय सांगितलं तर सर्वात वरती काय येणार तुमचं? दोन्ही बाजूला अरुणाचल प्रदेश. काय येणार आहे? अरुणाचल प्रदेश. आणि खाली काय पाठ करायला सांगितलं मला? नाग मणी आणि शेवटी आपल्याकडचा भाग मिझो. काय आहे? अरुणाचल प्रदेश, नाग मणी मिझो. इथं काय तर त्रिपुरा. याच्यावरती तुमचं मेघालय. याच्यावरती मेघालय. याच्यावरती इथं आसाम. इथं काय? आसाम. आणि त्याच्यावरती काय मग आपलं? अरुणाचल प्रदेश. त्याच्यावरती काय मग आपलं? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. मग काय आपलं? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम म्हणजे काय? नाग मणी मिझो, त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश. तुमच्या मुंबई चालकला प्रश्न आलेला या वर्षीच्या. प्रश्नाची लेवल पा कशी आहे पण माहिती असेल, भूषण सरांकडून शिकलं असेल तर काम आपलं होतंय, अन्यथा होणार नाही. काय? भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? आताच आपण मोजली आहे. ठीक आहे. आपण कशी मोजली आता? भारत आहे. भारत आहे बरोबर. भारताच्या सर्वात इकडे कोण आहे? पाकिस्तान. बरोबर आहे. दुश्मन का इलाका. काय आहे? पाकिस्तान. त्याच्यावरती आहे अफगाणिस्तान. त्याच्या शेजारी आहे चायना. आणि असं आडमधरम पाठ नका करू. बचपन में एमबी असं काहीतरी तुम्ही पाठ करता पण तसं पाठ नाही करायचं. ते योग्य आहे तुमच्यासाठी की बाबा बचपन म्हणजे काय? बांगलादेशला सर्वात जास्त सीमा आहे. पण पाठ करताना कसं डायरेक्टली मॅप दाखवला, समोर मॅप दिसतोय. मग पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, त्याच्या शेजारी काय? चायनाच्या शेजारी मग खाली नेपाळ, त्याच्या शेजारी भूतान, त्याच्या शेजारी तिकडून साईडनं म्यानमार, म्यानमारच्या शेजारी म्यानमारमध्ये काय आला? भूकंप. त्याच्याच खाली खालून आले तर काय येतो? आपला बांगलादेश. एकूण किती लोक झाले? मग हे 7. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश. कोणता देश?
बांगलादेश. सर्वात जास्त सीमा आपल्याला कोणाची लागते मग बांगलादेशची लागते. कोणाची लागते बांगलादेश. आणि सगळ्यात कमी कोणाची लागते अफगाणिस्तान. कोणाची लागते अफगाणिस्तानची. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारे अल निनो आणि ला निनो हे दोन्ही वाऱ्यांचे प्रकार आहे. याला समजवण्यासाठी थोडं डिटेल टाइम लागेल, आपल्याकडे तेवढा नाहीये. एखाद्या दिवशी अल निनो आणि ला निनो हे दोन्ही वारे काय असतात की ला निनो आल्यावर आपल्याला फायदा होतो आणि अल निनो आल्यावर आपल्याला तोटा होतो, आपल्याला कमी होतो. त्याच्या मागे कारण आहे खूप मोठं मित्रांनो. तिकडे वारे तयार होतात. कोणत्या ठिकाणी वारे तयार होते तुमचे पेरू देशाजवळ. पेरू नावाचा एक देश, पेरू खायचा पेरू देशाजवळ. म्हणजे समजा इथं आपलं इकडे तुम्ही पाहिलं असेल, इकडे वरती आपलं उत्तर अमेरिका आहे, खाली दक्षिण अमेरिका. या ठिकाणी पेरू नावाचा देश आहे. आणि हे तुम्ही आपला पृथ्वी कशी गोल आहे म्हणल्यावर हे आपल्याला इकडून आपला इंडिया तो समजा असा, इथे आपला काय तो मग या सगळं उलट साईडने केलं तर इकडे आपला आशिया खंड, इथे खाली आहे इंडिया. आणि इकडे काय तयार होतात ते अल निनो तयार होतात. काय तयार होतात अल निनो. आणि तो एरिया कोणता येतो मग तुमचा प्रशांत महासागराचा येतो. अल निनो म्हणजेच काय तिथं गरम हवा आणि ला निनो म्हणजे काय थंडी हवा, अशा प्रकारच्या हवा येतात. त्या हवेचा पूर्णपणे प्रभाव आपल्या मान्सूनच्या हवेवर पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पाण्याचं प्रमाण काय होतं कमी होतं. ते डिटेल मध्ये एकदम तुम्हाला समजवून देईल की अल निनो आणि ला निनो मध्ये काय फरक आहे आणि त्याच्यानंतर त्याचा आपल्यावर प्रभाव कसा पडतो. म्हणजे पाठ करण्याचं काम तुम्हाला ते पडणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आपला काय कुठे येतो मग तुमचा अल निनो तयार कुठे होतो प्रशांत महासागरात तयार होतो. म्हणजे पेरू देशाच्या जवळ. पेरू देशाच्या जवळ तो तयार होतो. पेरू देश कुठे तुमच्या दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. तिथे तो तयार झाल्यानंतर काय तो तिकडून ते वारे आपल्याकडे वाहत येतात आणि त्याच्यामुळे आपल्या मान्सूनवर पूर्णपणे प्रभाव पडतो. ठीक आहे. कारण तिथे कोरडे वारे तयार होतात. मग ते हे वारे ते तिकडे खेचून घेतले जातात. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही. काय म्हणले गेले पहा. आता इथं आपला नेपाळ समजा असा वाटीसारखा नेपाळ. कोणता देश हा नेपाळ. लगेच व्हिज्युअलायझेशन करा. हा समोरवरती नेपाळ, नेपाळच्या बाजूला तिकडे उत्तराखंड, त्याच्या खाली उत्तर प्रदेश, त्याच्या शेजारी बिहार, बिहारच्या शेजारी वरती खुनबुट काढून आलेलं आपलं पश्चिम बंगाल. बरोबर असं काहीतरी आठवा. उत्तर प्रदेशने तर घेऊन खाल्लंय, उत्तर प्रदेशाला लागून असेल. उत्तराखंड तर इकडूनच टपलाय त्याच्यामुळे त्याने पण लावलेलं आहे. आणि बिहार तर खाली झालाय. आणि तुम्हाला माहितीये मी काय सांगितलेलं आहे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड ऑलरेडी झाले. आणि ओडिसा कुठे रे इथून एक पश्चिम बंगाल येतो. पश्चिम बंगाल असा एक येतो आणि पश्चिम बंगालच्या खाली काय आहे ओडिसा. आठवा मॅप जर आठवा असेल तर प्रश्न तुमच्यासाठी काही विशेष नाहीये. मग ओडिसा इथं काय जातो खाली म्हणून तुम्हाला माहितीये याचं उत्तर काय ना आपलं ओडिसा. उत्तर काय याचं ओडिसा. एकच मॅप पाठ करा. भारताचे किती आपले प्रश्न सुटता म्हणजे सुटता. फक्त एकच मॅप पाठ करा बाकी काही नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत. म्हणजे असे राज्य ज्यांच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत. ठीक आहे. आता पाहू आपण कोणत्या. आता सर्वात आधी आपण घेऊ त्रिपुरा. त्रिपुरा पहा इथून आपला हा पूर्ण जमतो कोणता बरोबर. इकडे काय तर आपलं म्यानमार शेजारी लागून येतं. इथं खाली काय येतं आपल्या इकडे बांगलादेश येतं. काय येतं बांगलादेश. ठीक आहे. आता इथं सर्वात पहिले येतं मणिपूर. मणिपूर इथे पहा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम आणि काय इथं त्रिपुरा. काय इथं त्रिपुरा. काय विचाराने खालील पैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत. दोन देशांना लागून सीमा असलेले राज्य कोणतं. आता पहा इथं काय त्रिपुरा. पहिला आहे त्रिपुरा. त्रिपुराचं घेणं देणं कोणाशी येतंय फक्त बांगलादेशशी. कोणाची येतं फक्त बांगलादेशशी. मणिपूरला त्याची बॉर्डर लागते का कारण पण इथं आपला काय असा बांगलादेश. ही पण बांगलादेशची बॉर्डर आहे. ठीक आहे. त्रिपुरा फक्त कुठपर्यंत आलं तुमचं बांगलादेशने घेरून ठेवलं कोणाला त्रिपुराला. त्याच्यानंतर आहे मणिपूर. मणिपूर कुठे येत आहे या ठिकाणी. मणिपूरचं आणि बांगलादेशचं काही स्वतःशी घेणं देणं आहे का नाही कारण इथं कोणतं राज्य आपलं मेघालय. तुम्ही जर मॅप समोर घेऊन बसायचं हे चॅप्टर चालू असताना मॅप समोरच घेऊन बसा कारण मी हे जे सांगतो काय व्हिज्युअलाइज करतोय आणि तुम्ही सुद्धा 4-5 वेळेस ना मॅप सोडवा. तुम्हाला हे प्रश्न काहीच विशेष वाटणार नाही. आणि हे वन ऑफ द टफेस्ट प्रश्न आहे पोलीस भरतीच्या पोरांसाठी. चांगल्याला जमत नाही रे दादा. हे तू कर भेटतोय तुला सोड्या पद्धतीने सांगतोय तर कर काही ना काही लागायचं आपल्याला भरतील. लवकर करे. ठीक आहे. त्याच्यानंतर
इथं येतं मेघालय, म्हणून लागून येतं का आपल्याला ते नाही. ठीक आहे, मग त्याच्यात शेजारी पहा पुढचं राज्य कोणतं म्हणलंय मिझोराम. मिझोराम पाय दोन्ही घरचं खात आहे. मिझोराम इकडून बी काम दाखवतंय आणि इकडून बी दलाली करायचं काम कोण करतंय मिझोराम पहा. म्यानमारला बी बॉर्डर लागते त्याची आणि कुठे लागते इथं बांगलादेशला सुद्धा काय लागते त्याची बॉर्डर लागते. कुठे कुठे लागते म्यानमारला बी बॉर्डर लागते त्याची आणि अजून कुठे लागते बांगलादेशला सुद्धा त्याची बॉर्डर लागते. कोणाची मिझोरामची. कारण नागालँड तर बिचारा एकाच घेऊन खावला कोणाचं म्यानमारचं. कोणाचं घेऊन खात फक्त म्यानमार. म्हणजे म्यानमारशीच त्याचा संबंध आहे. हा दोन ठिकाणी तोंड मारतोय पुढे बांगलादेशमध्ये बी आणि म्यानमारमध्ये पण. हा लॉयल विचारे एकाच ठिकाणी टिकून आहे. ठीक आहे, कोण कोण त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाला सीमा लागत नाही. चौथा प्रश्न मॅपिंगच्या भरोशावर आहे. किती आहे चौथा का पाचवा प्रश्न आहे. म्हणून मॅपिंग आपल्यासाठी किती महत्वाची हे वेगळं सांगायचं काम पडलं पाहिजे नाही. म्हणून जो मी नकाशा पहिल्यांदा पाठ करून गेला तो आणि त्याच्यानंतर जे आपल्या आधीचे नकाशे ते तुमच्यासाठी किती गरजेचं हे वेगळं सांगायचं काम नाही. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान देशाच्या सीमेलगत नाही. ठीक आहे, भूतान येतं कुठे आता या ठिकाणी भूतान. ठीक आहे, भूतानच्या शेजारी कोण कोण येतं काय काय येतं पश्चिम बंगाल लागतं का कारण भूतानला इथं शेजारी इकडून काय येतं इकडून कोण लागून येतं इकडून आपलं पश्चिम बंगाल. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्कीम तर याला शेजारीचे या ठिकाणी पहा असं येतं. या ठिकाणी काय आहे सिक्कीम आहे. सिक्कीम पण आपलं कोणाचं राज्य भारताचं. सिक्कीमची राजधानी काय गंगटोक आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड तुम्ही पाहिलं असेल याच ठिकाणी असं काय ते वरती इकडं अरुणाचल प्रदेश आहे म्हणजे थोडं इथं सिक्कीम आहे या ठिकाणी असं अरुणाचल प्रदेश लागतंय. आणि नागालँडचं तर काही घेणं देणं काय जवळपास पर्यंत बी नाही. अरुणाचल प्रदेश बी तर वरती आहे. नागालँड तर तुमचं इथेच आहे आणि सिक्कीम पश्चिम बंगाल तुमचं एका साईड ना कोणतं तरी पण त्याला लागून आहे 100% एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून नागालँड किती आपलं खूप दूर आहे. नागालँडचा त्याचा काही संबंध का ज्याचा दिसता मॅप बी आठवतोय त्याला समजतं की नागालँड खूप दूर आहे. नागालँडची राजधानी काय रे नाग दिसला कसं करतो आपण उईमा म्हणून नागालँडची राजधानी कोहिमा. पश्चिम बंगालची राजधानी काय कत्तल होता रेप झाला तिथं त्या मुलीचा विचारायचा म्हणजेच काय कत्तलखाना कुठे पश्चिम बंगाल. ठीक आहे, सिक्कीम गंगेच्या कसं आहे ते टोकाला आहे. गंगा नदीच्या कसं आहे ते टोकाला आहे म्हणून सिक्कीमची राजधानी काय गंगटोक. आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय अरुणाने इटा आणून नगर बनवले. काय अरुणाने इटा आणून नगर बनवले म्हणून त्याची राजधानी काय अरुणाचल प्रदेशची राजधानी काय इटानगर. काय राजधानी इटानगर. सर्वात जास्त मॅप मध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट एकच आहे ती म्हणजे कोणती समजून सांगतो. हे जे दिसते तुम्हाला आता पहा एक मिनिट हे सर्वात महत्वाचं आहे आपलं. दिसत तसे होते कुठपर्यंत जात आहे ते चेक करून घ्या. कुठपर्यंत जातं डायरेक्टली एक कुत्र्यासारखं असं बसलेलं वाटतंय ना आपलं पश्चिम बंगाल याची बॉर्डर कोणा लागते पहा इकडे आसामला सुद्धा लागते. ठीक आहे, या ठिकाणी अजून कशाला आहे तुमची भूतानला सुद्धा या ठिकाणी बिहारला सुद्धा आहे. हे तुमचं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी काय आपलं भूतान आहे. भूतान काय या ठिकाणी हे पहा या ठिकाणी आपलं जे नेपाळ आहे नेपाळला सुद्धा याची बॉर्डर लागते कोणाची पश्चिम बंगालची. या ठिकाणी भूतानला सुद्धा लागते आहे. आणि हे आपलं अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आपलं सिक्कीम या ठिकाणी खाली काय आपलं हे पश्चिम बंगाल आणि हे काय खालून आपलं आसाम खालून काय मग आसाम. ठीक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा आपलं काम संपवू शकतं. नेपाळ शब्द झाले. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेला लागत नाही झालं. याचं उत्तर सगळ्या गावालाच माहिती आहे. 2019 आधी आमच्याकडे 19 राज्य होते आणि 7 काय होते केंद्रशासित प्रदेश. पण आता काय झालेलं आमचे 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. कर्कवृत्तावर प्रश्न आहे त्याच्यासाठी स्पेशल काम करून आणलं आपण. कर्कवृत्त आजच्या नंतर तुम्ही कधीच विसरणार नाही. होप सो की तुम्हाला दिसत असेल. एका लाईन न फक्त म्हणजे राज्य पाठ असलेलं मित्रांनो जिंदगीत कधी तुम्ही विसरणार नाही याची गॅरंटी आहे. नाही विसरले तर पैसे वापस.
घेतो कोण आहे रे तुमच्या शिकवली गोष्ट ही, ठीक आहे. चले तो चांद तक नाही चालणार असं कधी होणार नाही, म्हणून शाम तकचा विषय येत नाही. ठीक आहे, 100% तुमचं पाठ होऊन जाईल. काय पाठ करायचं आपल्याला की कर्कवृत्त कोण कोणत्या राज्यातून जाते, कोण कोणत्या राज्यातून जाते हे जर आपल्याला पाहायचं आहे तर मग आता सगळ्यात कोपऱ्यावर राज्य एक कोणतं राज्य आहे आपलं, गांधी बाबांचं राज्य आहे. कोणतं आहे तर मग आपलं हे गुजरात राज्य आहे. काय आहे, गुजरात राज्य आहे. ठीक आहे, थोडशानं गंमत वाचली कोणाची, राजस्थानची. पहा या ठिकाणी अशी बॉर्डर येते आणि याच ठिकाणाहून काय होतंय मग अशी बॉर्डर जाऊन या ठिकाणी राजस्थान सुद्धा आपल्या साखळ्यात फसतंय. कोण, राजस्थान सुद्धा आपल्या याच्यामध्ये फसत आहे. पहा ही बॉर्डर आहे. हे काय आपली कर्कवृत्त पोरं आठवले असतील रे, पृथ्वीचे एक 5 पोरं होते. कोणाचे, अक्षयचे आडवे पोरं होते 5. कोण कोण होते, मधातला विषुववृत्त, हे वरचे 2 जुडे पोरं होते. कधी झाले होते 2023च्या जून मध्ये. कोण कोण, वरचा कर्कवृत्त, खाली कोण होता आपला मकर वृत्त, त्याच्यानंतर वरती कोण होता आर्टिक वृत्त आणि खाली कोण होता तुमचा अंटार्क्टिक वृत्त. नाही आठवलं ते 5 बोट समोर द्यायचे. मधला कोण होता विषुववृत्त. ठीक आहे, त्याच्या वरचे 2 कोण होते, हे एक वरचा होता मकर वृत्त आणि त्याच्या खालचा कोण होता, वरचा होता आपला कर्कवृत्त आणि खालचा कोण होता मकर वृत्त. यांचा जन्म कधी झाला होता 2023च्या जून मध्ये. म्हणजे कितीवर असतात ते कर्कवृत्त आपले 23.5 डिग्रीवर असतात. आणि वर्ष कधी झाले ते 1966च्या जून मध्ये. म्हणून याचं नाव काय पडतं आर्टिक वृत्त आणि खालचं नाव पडतं अंटार्क्टिक वृत्त. आणि त्यानंतर कोणाकोणाकडून जाता मग या ठिकाणी येतो आपला राजस्थान. काय तो राजस्थान. ठीक आहे, त्याच्या शेजारी येतो आपला MP. कोण येतो त्याच्या शेजारी MP. ट्रिका वगैरे पाठ न करू रे, मॅप एकदाचा पाठ केला ना तर 100 प्रश्न तुमच्या जागेवर सुटताय. काय ट्रिक करायची बरं पडली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय तर MP या शेजारचं तुम्हाला माहिती आहे छत्तीसगड. काय तर छत्तीसगड. याच्या शेजारी छत्तीसगडच्या शेजारी काय मग झारखंड. काय तिथंच झारखंड. झारखंडच्या शेजारी काय येतं पश्चिम बंगाल. काय येतं पश्चिम बंगाल. आणि इथं येतो आपला बांगलादेश. इथं काय येतं आपला बांगलादेश. बांगलादेशच्या शेजारी काय येतं त्रिपुरा. काय तिथं त्रिपुरा. आणि त्याच्या शेजारी काय मग मिझोराम. काय मिझोराम. ठीक आहे, मिझोराम हे इथं शेजारी. पहा कोण कोण आहे, गुजरात राजस्थान. एका लाईन पहा, गुजरात राजस्थान MP छत्तीसगड, त्याच्या शेजारी झारखंड, त्या शेजारी पश्चिम बंगाल, त्याच्या शेजारी लगेच कोण ओलांडायचं आपल्याला बांगलादेश त्रिपुरा मिझोराम. बांगलादेश त्रिपुरा मिझोराम. उलट येऊ बरं आपण एकदा, मिझोराम त्रिपुरा बांगलादेश पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान गुजरात. राजस्थान गुजरात. राजस्थान आपलं गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम. एवढं पाठ करून घ्या एकदा. फक्त एकदा मॅप मध्ये सोडून द्या रे, जिंदगीत कधी विसरणार नाही. ठीक आहे, कोणत्याही गोष्टी जरी शॉर्टकट किंवा ट्रिक पाहू नका, समजून घेते तुमचे. जर तुम्ही मॅप समजून घेतला तर 100 प्रश्न जागेवर सुटतात आपले. ठीक आहे, मग कोण कोणतं येतं आणि कोण कोणतं नाही हे तुमचं आता पाठ झालेलं. ठीक आहे, प्रश्न झालेला आहे. भूतान सध्या भारताची राज्य क्षेत्र आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही एक लाईन वाटायचा पाठ करून घ्या. इथं राजस्थानवर कन्फ्युजन होऊ शकतो तुमचं. सगळ्यात काय सांगितलं तुम्ही गुजरात. काय होतं आपलं गुजरात. त्याच्या थोडासा पार्ट येतो कोणाचा हा राजस्थानचा. म्हणजेच काय येतं राजस्थान. ठीक आहे, त्याच्यानंतर राजस्थानच्या शेजारी काय होतं आपलं MP. MPच्या शेजारी येतं छत्तीसगड. काय होतं छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगडच्या शेजारी काय होतं झारखंड. काय होतं झारखंड. झारखंडची राजधानी आहे रांची. काय आहे रांची. रांचीचं कोण येतं MS साहेब. कोण येतं MS धोनी. त्याच्या शेजारी काय आहे त्रिपुरा. त्याच्या शेजारी काय आहे त्रिपुरा. आणि त्याच्या शेजारी काय आपलं मिझोराम. काय आहे मिझोराम आपलं त्याच्या शेजारी येतं. मिझोरामची राजधानी काय आहे ऐजवाल. त्रिपुराची राजधानी काय, नदीला तिन्ही बाजूनं पूर आलं तर आपल्याला तळ दिसणार आहे का नाही, मग त्याची राजधानी काय अगरतळा. अगर मुझे तळा दिखा तो मी त्रिपुरा में आऊंगा. काही पण म्हणायचं काही फरक नाही. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. ठीक आहे, कढीपत्ता. काही पण म्हणा. तेलंगणाची राजधानी काय तुमची हैदराबाद. काय आहे हैदराबाद. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. काय आहे भोपाळ. राजस्थानी राजधानी आहे जयपूर. पण यांच्यामधून जात कोण नाही,
पश्चिम बंगालमधून मी जाते सर, मध्य प्रदेश मधून जाते, राजस्थान मधून जाते, जात कोणामधून? तेलंगणा. हा कुठे येतो? कर्कवृत्ताच्या खाली. महाराष्ट्राच्या जो खाली येतो, असं बी उत्तर तुम्हाला समजलं असतं. आणि पाठ असतं तर मग एका सेकंदाचं काम होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपलं, मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? काय विचारलेलं आहे की मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही. पहिली गोष्ट आपल्याला लगेच क्रम आठवला पाहिजे, काहीच नाही विचार करायचा, डायरेक्टली क्रम लिहायचा. कसा? एका मिनिटात उत्तर येतं तुमचं. तुम्हाला माहिती वरती कोण आहे? अरुणाचल प्रदेश. कोण आहे? अरुणाचल प्रदेश. इकडे 3 लोक, 1 2 3. कोण कोण आहे? नाग मणी मिझो. कोण आहे? नाग मणी मिझो. या ठिकाणी एक खाली बसतो एक माणूस. कोण आहे? आसाम. कोण येतो? आसाम. त्याच्याच खाली कोण येतं? मेघालय. कोण आहे? मेघालय. आणि मेघालयच्या खाली कोण येतं? त्रिपुरा. कोण आहे? त्रिपुरा. ठीक आहे. काय विचारलं आपल्याला? मणिपूर राज्याला लागून कोणत्या राज्याची हद्द नाही. नागालँड तर जागेवर कट होत आहे, त्याच्या वरचा आहे. ठीक आहे. मिझोराम बी काय होतोय? जागेवर कट होतोय, त्याच्या खालीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आसाम आहे. आसाम तर त्याच्या घराचा शिंब असला, या ठिकाणी असा आसाम आहे. आसाम त्याला लागतोय. लागत कोण नाही? सर्वात वरती कोण आहे? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश त्याला लागतोय का? मग नाही. उत्तर काय तुमचं? डी. एकदा आपण चेक करून घेऊ वाटलं असतं. या ठिकाणी आसाम कुठून पण हे फक्त काय आपलं वरती अरुणाचल प्रदेश. आसाम पाय इथून असं तिरप तारप येऊन आलेलं आहे. ठीक आहे. मणिपूरला कोण लागत नाही, मग तुमचं अरुणाचल प्रदेश टॉपला जातो. टॉपचा माणूस कोण? अरुणाचल प्रदेश. म्हणून तो काय होतो? तुमच्या याला लागत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपला, भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते? योग्य पर्याय निवडा. कोणत्या राज्यातून जाते? प्रमाणवेळ म्हणजे काय तुम्हाला माहिती? काल मी सांगितलं काय, 0 डिग्री वरून आपलं काय मोजमाप सुरू होतं टायमाचं. म्हणजे ग्रीनविच नावाचं शहर आहे, तिथून एक रेषा जाते. ठीक आहे. त्याला कोणती रेषा म्हणतात? ग्रीनविच रेषा म्हणतात. का ग्रीनविच रेषा म्हणतात? तिथं जे टाइम आहे तो टाइम तिथं 0 धरला जातो आणि त्याच्या पुढे पुढे जसे आपले रेखावृत्त पसरतात त्या रेखावृत्तानुसार पर 2 रेखावृत्तांमध्ये किती मिनिटांचा फरक असतो? तर 4 मिनिटांचा फरक असतो. किती मिनिटांचा फरक असतो? 4 मिनिटांचा. म्हणजे ते काय तुम्हाला समजून सांगतो. समजा आता हे पूर्ण जग आहे. समजा हे पूर्ण जग आहे आता इकडे. ठीक आहे. या जगामध्ये या ठिकाणी तुमचा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, आफ्रिका. ठीक आहे. या ठिकाणी आपलं ऑस्ट्रेलिया, या ठिकाणी आपला आशिया, या ठिकाणी आहे युरोप. या युरोप मधून काय होतं? एक अशी रेषा जाते मध्य भागातून असं म्हणलं गेलं आहे. या मध्य भागाच्या रेषेचं नाव काय आहे? ग्रीनविच लाईन. काय ती? ग्रीनविच रेषा. ठीक आहे. ही रेषा म्हणजे किती अंशाची? 0 अंशाची रेषा आहे. ठीक आहे. या रेषेमध्ये काय तुमचा टाइम ठरवला जातो आणि त्यानंतर तुम्हाला माहिती सर्व उभे असे काय रेखावृत्त आहे. तुम्ही जर लहानपणी तो फोन उघडला असेल त्याच्यामध्ये IS3 नावाचं जर एखादी गोष्ट उघडली असेल त्याच्यामध्ये असा भारताचा नकाशा दिला जात होता, पृथ्वीसारखा पूर्ण असा त्याच्यामध्ये असे रेषा रेषा होत्या. काय होत्या? रेषा रेषा. बरोबर. मग या सर्व रेषांमध्ये या 2 रेषातील अंतर किती आहे? कालच्या प्रश्नात आपण पाहिलं किती आहे? 4 अंश सेल्सिअस. किती आहे? 4 अंश डिग्री सेल्सिअस. आणि यांच्यातला असा फरक 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 परत परत जातोय. पण भारतातून किती अंशाची रेषा जाते? मग तुमची 82.5 अंशाची. किती जाते? 82.5. आणि या दिलेल्या टायमामध्ये किती आहे? इथं 0 वाजले समजा, या टायमापासून आपला टाइम सुरू होतो आणि या टायमापासून आपण किती तास पुढे? मग 5.5 तास. किती? 5 तास आणि 30 मिनिटे. किती आहे? 5 तास आणि 30 मिनिटे आपण या भागापासून काय पुढे आहोत. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न म्हणजे आता समजा मग इथं काय आलो आपण, हे ग्रीनविच लाईन आहे आणि तशीच ही रेषा सुद्धा काय जाते आपल्या भारतातून एक जाते. किती अंशाची? ते 82.5 अंशाची. मग ते 82.5 अंशाची रेषा आहे. भारतातून कोणकोणत्या राज्यातून जाते तुम्हाला पाहावं लागेल. तुम्हाला सांगले असेल की काय कुठून जाते ती? तुमच्या मिर्झापूर या याच्यातून जाते. कशातून जाते ती? मिर्झापूर या शहरातून जाते. मग मिर्झापूर शहरातून जाणारी रेषा ते या ठिकाणी अशी रेषा. ठीक आहे. मी इथं कोण कोण आलं रे? UP, त्याच्यानंतर MP, त्याच्यानंतर छत्तीसगड,
ठीक आहे. त्याच्यानंतर ओडिसा येतं, येथून थोडी जवळपास जातील. काय तर ओडिसा, आणि त्याच्यानंतर येतं तुमचं आंध्र प्रदेश. काय येतं आंध्र प्रदेश सुद्धा त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. ते पाठ करून घ्यायचे, ते काही एवढं विशेष नाही. आपण आता त्याच्यावरचा प्रश्न बघू. भारतीय प्रमाणवेळ रेषा, याला सांगतो आपण इंडियन स्टँडर्ड टाइम. भारतीय प्रमाणवेळ रेषा, हे जे IST लिहिलंय ना, IST म्हणजे काय, भारताचा स्टँडर्ड टाइम येतो. काय, भारताचा स्टँडर्ड टाइम. स्टँडर्ड टाइम याचा फुल फॉर्म ही विचारला जाऊ शकतो. मग फुल फॉर्म काय त्याचा IST चा, मग इंडियन स्टँडर्ड टाइम. काय आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम, IST चा अल्फा फुल फॉर्म आहे. आणि तो किती डिग्रीवर आहे, 82.30 असं जरी म्हणलं तरी चालेल. म्हणजे 82 डिग्री आणि 30 मिनिटं असं तर धरल्या जातं. सांगितलं मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. ठीक आहे, येऊ शकतं, पण नाही येऊ शकत. तामिळनाडू आहे का, नाही. काय मग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश मधून ते समुद्रामध्ये जाते आणि तेच आपलं उत्तर संपत. काय उत्तर याचं मग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. उत्तर प्रदेश मध्ये कोणी, मिर्झापूर नावाची, मिर्झापूर सिरीज पाहिली सगळ्यांनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश मधून ती रेषा अशी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. ठीक आहे, पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापारासाठी भारतातून चालला जातो. कोण आहे मग, तसे दोन लोक आहे. पहिली गोष्ट तर कोण कोण आहे, भारताला लागून असलेले दोन लोक असे ज्यांना समुद्र किनारा नाहीये. तुम्ही म्हणाल सर, पहिला म्हणजे नेपाळ आणि दुसरा म्हणजे भूतान. कोण कोण आहे, पहिला म्हणजे नेपाळ आणि दुसरा म्हणजे भूतान. ठीक आहे. पहिली गोष्ट तर श्रीलंका तर चारी बाजूने पाण्यात आहे. पाकिस्तान तर काही संबंधच नाही, कराची पोर्ट आहे, सर्व तिकडून लागून आहे. इराणचं पोर्ट उलट आपण घेतलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल की इराणचा एक पोर्ट आपल्याकडे, त्या नाव त्याचं सितवे पोर्ट, नाही सितवे पोर्ट तिकडे. ठीक आहे, पाहू. ठीक आहे, आपण नेपाळ, याच्यात भूतान आणि नेपाळ दोन्ही देणार नाही, कारण का दोन्ही नाही, त्याच्यामध्ये काय समुद्र किनारा नाही आहे. आणि ते व्यापारासाठी कोणाला वापरतात, भारतालाच वापरतात. जो आपला कोलकात्याचा हुबळी नावाचं तिथं हे ना, हुबळी नदी वाहते तिथं, तिथे आपला एक पोर्ट आहे सर्वात मोठा. ठीक आहे, हल्दिया पोर्ट म्हणून त्याला ओळखला जातो. त्या पोर्टचा वापर कोण करतं, मग आपलं नेपाळ आणि भूतान. ठीक आहे, मग याचं उत्तर काय आपलं नेपाळ असं आहे. फक्त काय पाहिजे ते, ज्याला समुद्र किनारा लागू नये असं आपल्याला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळ असणारे राज्य कोणते आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे, तर राजस्थान आहे. हे सर्व गावाचं पाठ आहे, पण आपल्याला पहिले 3 पाठ. सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार आपण पाहूया. पहिलं आहे राजस्थान, दुसरं आहे MP आणि तिसरं आहे आपलं महाराष्ट्र. कोण आहे तिसरं, आपलं महाराष्ट्र. पण लोकसंख्येनुसार आहे पहिलं UP आणि दुसरं आहे आपलं महाराष्ट्र. काय दुसरं आपलं महाराष्ट्र. त्याच्यानंतर सर्वात कमी क्षेत्रफळ असणार आहे आपलं गोवा. सर्वात कमी क्षेत्रफळ असणार काय, गोवा. आणि कमी लोकसंख्या असणार काय, कमी लोकसंख्या असणार आहे आपलं सिक्कीम. याच्यामध्ये पोरं वारंवार चुका करतात. काय, सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं आहे, सिक्कीम. पण सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे, आपलं गोवा. हे एवढे 4 गोष्टी तुमच्या पाठ पाहिजे. क्षेत्रफळामध्ये 3 लोक महाराष्ट्रापर्यंत पाठ करायचं, जास्तही गिचिड कला पाठ करून बसू नका. बरेचसे शिक्षक लोक पाहिजे, एका गोष्टीपासून 10 लोक उचलतात. 10 गोष्टी उकलणं गरजेचे, पण त्या गरजेच्या केव्हा, जेव्हा समोरचा जो मुलगा बसलेला आहे त्याचं ऑलरेडी सगळं GK वाचून झालेलं आहे, त्याला रिव्हिजनची गरज आहे, तेव्हा एका गोष्टीपासून 10 गोष्टी उकलल्या तर चालतं. आपण विचारा, आधीच त्याला काही जमत नाही, आपण एका गोष्टीपासून 5 जर मी उकलतोय, मला आवडत नाही, मी माझ्या मते जास्त करत नाही. तुम्ही पाहिलं असेल 4 ऑप्शनवर मी खेळतो, जेवढं पोरांना माहिती असेल तेवढंच मी सांगतो, किंवा आधी जे मी तुम्हाला या सिरीज मध्ये सांगलं तेच मी त्याच्याबद्दल सांगेन, नवीन दुसरा प्रकार उकलून काढणार नाही. कारण काय, पोरग्याच्या मनात आधीच 4 गोष्टी वेगळ्या चालू असतात. ही गोष्ट तिच्यात अजून गेली तर त्याचा प्रॉब्लेम वेगळा पडून जातो. म्हणून जेवढ्या गरजेचं नाही तेवढं शिका, रिकाम्या गोष्टी शिकू नका. आधीच मला हे सांगतो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? कोणती समुद्रधुनी? मग पाल्क समुद्रधुनी आहे. मन्नारची समुद्रधुनी कुठे आहे? आपल्या तुमचं जे आफ्रिका राज्य, आफ्रिका खंड आहे तिकडे आहे. ठीक आहे. आदम नाही ते ऍडम्स आहे, ऍडम आहे, ऍडमची समुद्रधुनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जाफना वगैरे या बाहेरच्या आपल्याला काही घेण्यात येणार नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे? पाल्क स्ट्रेट, याला इंग्रजीमध्ये स्ट्रेट म्हणलं जातं आणि आपण याला मराठीमध्ये समुद्रधुनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, खालीलपैकी भारताचे राज्य म्यानमारच्या सीमेला लागत नाही. म्यानमारच्या सीमेला लागून असे राज्य नाही, ते आपल्याला ओळखायचे आहे. उत्तर एका सेकंदात तुम्ही सांगितलेलं आहे. काय सेकंदात उत्तर आपलं? सिक्कीम. सर सिक्कीम लागत कारण आमचा पाठ आहे सर, सिक्कीम इथं वरती आहे, याच्या शेजारी इकडं आमचं हे लागत आहे. इथं काय तुमचं अरुणाचल प्रदेश आहे, तिथं काय नागमणी मिझोय, इथं काय नाग आहे, नाग आहे, इथं काय मणी आहे, इथं काय मिझोय, काय इथं काय मिझोय, नाग आहे, काय नाग आहे, ते ऐकलं ना मॅडम, मगर आहे, काय मगर आहे. तसं इथं काय अरुणाचल प्रदेश आहे, इथं काय नाग आहे, इथं काय मणी आहे, इथं काय मिझोय आणि इथं काय सिक्कीम आहे. आणि उत्तर आहे काय आमचं? सिक्कीम आहे. उत्तर आहे काय आमचं? सिक्कीम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ग्रीनविच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर ग्रीनविच काय आहे? ज्या ठिकाणी त्यांच्या वेळेची सुरुवात होते. काय होते तिथं? समजा तुम्हाला सांगितलं परत, या ठिकाणी आपला असा पूर्ण खंड आहे, असा पूर्ण आपला जग आहे. जगामध्ये या ठिकाणी काय तुमचं उत्तर अमेरिका आहे, या ठिकाणी दक्षिण अमेरिका आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपलं युरोप आहे. ठीक आहे. या ठिकाणी आशिया आहे, आशियामध्ये इथं भारत आहे. ठीक आहे. असं इथं भारत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली काय आहे? या ठिकाणी आपलं आफ्रिका आहे, या ठिकाणी तुमचं ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा अंटार्क्टिका आहे. या ठिकाणी कोणती लाईन जाते? तुमची ग्रीनविच लाईन जाते. कोणती लाईन जाते? 0 अंशावर ग्रीनविच. आणि भारतातून कोणती जाणारी लाईन तुमची? 82.50. काय 82.50 लाईन भारतातून जाते. या ठिकाणी किती वाजले म्हणलं त्यांनी? 3 वाजले. किती वाजले? 3 वाजले आहे. तर आपल्या या ठिकाणावर किती वाजलेले असतील? मग या ठिकाणावर किती वाजले असतील रे? तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये किती अंतर आहे? 5.5 तासाचं. 5 तास आणि 30 मिनिटे. काय? 5 तास आणि 30 मिनिटे. जर इथं 3 वाजले असतील तर 5 तासांनी किती वाजतील तुमचे? 8 वाजतील. 4, 5, 6, 7, 8 आणि यावरचा अर्धा तास. म्हणजे या ठिकाणी किती वाजले असतील? मग रात्रीचे 8:30 वाजले असतील. किती वाजले असतील? मग रात्रीचे 8:30 वाजले असतील. कुठे? आपल्या भारतामध्ये. जर ग्रीनविच मध्ये 3 वाजले असतील तर. मग या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंट मध्ये की जर आपल्या भारतामध्ये रात्रीचे 10 वाजले असतील. काय? भारतामध्ये रात्रीचे 10 वाजले असतील तर ग्रीनविच वर काय टाइम झालेला असेल? कुठे? ग्रीनविच वर काय टाइम झालेला असेल? या प्रश्नाचं सर्वांनी उत्तर द्यायचं. पुढचा प्रश्न आपण पाहू. भारतातील मान्सून बाबत योग्य विधाने ओळखा. काय? मान्सून. ठीक आहे. अल निनो आणि ला निनोच्या ताब्याला आलेला आहे. ला निनो तो ला निनो आपल्यासाठी कसं आहे? चांगला आहे, पण अल निनो आपल्यासाठी चांगला नाही. भारतातील मान्सून बाबत योग्य विधान ओळखा. तुम्हाला माहिती या ठिकाणी काय असं भारताची बॉर्डर आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय आपले खाली 23 आपलं मेरिडियन जाते, प्राईम म्हणजे विषुववृत्त आपण ज्याला म्हणतो इक्विडियन. ते काय होतं? काय कालांतराने खाली जाते थोडीफार. मग इकडचे वारे काय येतात? हिंदी महासागरातले वारे आपल्या भारतामध्ये असे येतात. हे कशामुळे येतात? तुमचा कोरिओलिसिस फोर्स नावाची एक गोष्ट आहे, ज्यामुळे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते ना, काय करते? परिभ्रमण करते. त्याच्यामुळे काय होतं? कोरिओलिसिस फोर्स हे तयार होतो. त्या कोरिओलिसिस फोर्स मध्ये काय होतं? हे वारे जे कुठे येतात? असे भारतामध्ये असे तिरकस फिरून येतात. ठीक आहे. मग हे वारे भारतात आले की वारे कुठून येतात तुमचे? हे वारे भारतामध्ये कुठून येतात? तुमच्या हिंदी महासागरामध्ये. हिंदी महासागरामध्ये तापल्यामुळे काय तयार होते? वाफ. वाफ म्हणजे काय होते? पाण्याचं रूपांतर वाफेत. आणि तेच वाफ म्हणजे वाऱ्याच्या रूपात कुठे येते? आपल्या भारतात येते. भारतात येते काय करते? मग पाऊस पडते. काय पडते तिथं? मग आपल्याकडे पाऊस पडते. ठीक आहे. मग त्याच्यासोबत काय दिलं की हे सी आहे, सी हे पण सी आहे, ए बी आणि सी. भारत नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो भारतात. खरी गोष्ट आहे. कोणती दिशा पावर आहे इकडची? कोणती दिशा माहिती? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. त्यानंतर आपण एक पाठ करून ठेवतो. काय? वाघ इथे आलाच नाही. कोण इथे आलाच नाही? मग वाघ इथे म्हणजे काय? वायव्य इथे आलाच नाही. म्हणजेच काय? वायव्य, ईशान्य,
आग्नेय नैऋत्य. काय वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. वाघ इथे आलाच नाही, म्हणजे नैऋत्य दिशेकडून. कोणत्या दिशेकडून येतात या वारे? नैऋत्य दिशेकडून येणारे वारे आहे. म्हणून स्टेटमेंट पहिली आपली काय बरोबर. काय स्टेटमेंट पहिली आपली बरोबर. अल निनोचा भारतातील मान्सूनवरील परिणाम होत नाही. अल निनोचा भारतातील, हे ला निनो आहे, अल निनो नाही. हे काय आपलं ला निनो, हे अल निनो. ठीक आहे. ला निनोचा खरंच भारतातील मान्सूनवर परिणाम होत नाही, उलट त्यावेळेस आपला मान्सून चांगल्या प्रकारचा पडतो. बरोबर, म्हणजे ऑप्शन 2 हे काय आपलं बरोबर आहे. ए आणि बी कुठे बरोबर दिसतंय का? नाही. ठीक आहे, पाहू आपण काय तर. आणि अल निनो पूर्व प्रशांत महासागरात थंड पाणी साचल्याने तयार होतं, हे पण बरोबर आहे. हे सुद्धा स्टेटमेंट काय आपली बरोबर आहे. माझ्यामध्ये याचा सुद्धा परिणाम होतो, पण याचा परिणाम कसा? चांगल्या प्रकारचा होतो. पण इथं बरोबर आहे की अल निनो ह्या प्रशांत महासागरात कोणत्या देशाजवळ सांगितलं तुम्ही? पेरू या देशाजवळ. कोणत्या देशाजवळ? पेरू या देशाजवळ थंड पाणी साचल्याने होतो. थंड पाणी साचलं तिथं, मग तिथलं वातावरण कसं होऊन तुमचं तयार? थंड वातावरण तयार होईल. आणि तुम्हाला माहिती, हवा कमी दाबाकडून जास्त दाबाकडे जाते, आणि ज्या ठिकाणी कमी दाब असतो त्या ठिकाणचं वातावरण कसं असतं? कोरडं. ज्या ठिकाणी थंड वातावरण होतं त्या ठिकाणी वातावरण थोडं दमट होतं. मग ही हवा तिकडे खेचली जाते. म्हणून आपल्या भारतात येणारा मान्सून कुठे चालला जातो? तुमचा प्रशांत महासागराकडे चालला जातो. म्हणून आपल्या भारतामध्ये पाणी पडतो का? नाही. येतात याचं डिटेल उत्तर घे, आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये समजेल. म्हणजे माझ्यामध्ये बी तुमचं बरोबर नाही, सी 100% बरोबर आहे. म्हणून ऑप्शन ए व सी काय आपल्या याच्यामध्ये उत्तर आहे. ए व सी काय याच्यामध्ये आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दादर आणि नगर हवेली व दीव दमण. काय? दादर, नगर हवेली व दीव दमण हे कोणत्या 2 संघराज्य प्रदेशांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो या 2 राज्यांनी वळलेला आहे. ठीक आहे. आपल्या इथे येतो महाराष्ट्र, आणि इथं वरतून काय तर मग गुजरात. काय ते वरतून गुजरात. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय तुमचं दीव दमण दादर नगर हवेली. काय तर दीव दमण दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे सर्व काय झाले? पहिल्यांदा दीव दमण आणि दादरा नगर हवेली हे काय होते? वेगवेगळे तुमचे केंद्रशासित प्रदेश होते. पण 2019 नंतर काय केलं? त्यांना कंबाईन केलं, आणि हे कुठे येतात? मग भारताच्या, महाराष्ट्राच्या पण उत्तर पश्चिमेला म्हणजे वायव्य दिशेला येतात, आणि गुजरातच्या दक्षिणेला येतात. आणि ते कोणत्या 2 राज्यांनी ओढलेले? मग ते गुजरात आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील पालघर नावाचा हा जो जिल्हा आहे त्यांना वेढतो. तुम्हाला विचारायचं झालं की दीव दमण दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्रातील कोणता जिल्हा बॉर्डर टच करतो किंवा बॉर्डरने साधतो? तर तो कोणता येतो आपला? पालघर जिल्हा. कोणता? तो पालघर जिल्हा. पालघर जिल्हा कधी बनलाय मग आपला? 2014 मध्ये. पुढचा प्रश्न, भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भूक्षेत्र व्यापलं आहे. एकूण क्षेत्रफळ समजा तुम्हाला माहिती, पृथ्वीवर एकूण किती पाणी रे? एकूण समजा आपली पृथ्वी, पृथ्वीवर या ठिकाणी काय थोडीफार आपली जमीन आहे अशी, बरोबर. हे आपले काय खंड आहे, हे आपले 7 खंड आहेत, आणि बाकीचं काय इथं आपलं पाणी भरलेलं आहे. का भरलेलं? बाकीचं पाणी आहे. पाणी आहे, काय आहे? पाणी आहे. ठीक आहे. पाणी किती टक्के? मग आपल्याकडे 71% काय आहे? पाणी. पाणी किती आपल्याला? 71% एकूण 100%पैकी. आणि जमीन किती टक्के? मग 29%. जमीन किती? 29%. या 29% जमीन स्वतःमध्ये धरली आपण 100%. मग या 100% जमिनीपैकी भारताकडे किती टक्के? मग भारताकडे किती टक्के जमीन आहे? मग 2.4%. भारताकडे किती जमीन आहे? मग एकूण 100%पैकी 2.4%. लोकसंख्या जर म्हणली तर भारताकडे किती टक्के लोकसंख्या आहे? एकूण लोकसंख्या 9-10 अब्जती येईल. 9-10 करोड अब्जती, 9 बिलियन म्हणू शकतो आपण. लोकसंख्या किती? मग भारताकडे तुमची 17%. किती टक्के लोकसंख्या आपल्या भारताकडे? मग 17%. पूर्ण जगाची लोकसंख्या भारताकडे आहे. आणि जमीन विचारली तर किती येते? मग तुमची 2.4% काय येते आपल्याकडे? मग जमीन येते. पुढचा प्रश्न, रेड क्लिफ लाईन देशातील सरहद्द दर्शवते. कोणकोणत्या देशांमध्ये रेड क्लिफ लाईन तुम्हाला माहिती? भारत आणि पाकिस्तान. कोणकोणत्या देशांमध्ये? भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणती रेड क्लिफ लाईन? कोणती आहे? रेड क्लिफ. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणती येते? तुमची वेगळीच लाईन असलेली. याच्यामध्ये कोणती येते? ड्युरंड लाईन. कोणती आहे? ड्युरंड लाईन. ठीक आहे. कोणाकोणामध्ये?
भारत आणि पाकिस्तान मध्ये. कोणाकोणामध्ये? भारत आणि अफगाणिस्तान मध्ये. ड्युरंड लाईन किंवा ड्युरंड रेषा. ठीक आहे, मॅकमोहन म्हणायचं, मॅकमोहन. पण मॅकमोहन ही लाईन आहे ना तुमचा अरुणाचल प्रदेश आणि चीन मध्ये सुद्धा आहे. अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामध्ये काय आहे? मॅकमोहन लाईन. कोणती? मॅकमोहन लाईन. कारण रेड क्लिफ लाईन फक्त भारत आणि पाकिस्तान सोबत आहे. इकडे तुमचा आताचा बांगलादेश येतो, आधी काय तुमचा पूर्व पाकिस्तान सुद्धा होता, म्हणून रेड क्लिफ लाईन ही तुमच्या बांगलादेश सोबत सुद्धा येते. पण रेड क्लिफचं मेन उत्तर काय तुमचं? भारत पाकिस्तान असं येतं. काय येईल मग? भारत पाकिस्तान. भारत अफगाणिस्तान मध्ये तर कोणती येईल? ड्युरंड लाईन. किती? 106 काही ठिकाणी दिलेली आहे, काही ठिकाणी 108 किलोमीटर दिलेलं आहे. आणि भारत चायना सोबत कोणती येईल मग? तुमची मॅकमोहन लाईन येते. कोणती लाईन येते? आणि मुख्यतः कोणत्या ठिकाणी येते? अरुणाचल प्रदेश आणि चीन या क्षेत्रामध्ये कोणती लाईन? आपली मॅकमोहन लाईन आहे. पुढचा प्रश्न, भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? गोलार्ध तुम्हाला माहिती आहे, विषुववृत्त भावना 2 गोलार्धामध्ये पाडले, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. पण मुख्यतः त्याचं काय उत्तर तुमचं? पहा, पृथ्वीचे 2 तुकडे, 4 तुकडे कसे झाले? ही पृथ्वी. ठीक आहे, विषुववृत्त भाऊ रिकाम काम केलं, वरती कोणता गोल पाडला? उत्तर गोलार्ध, खाली पाडला दक्षिण गोलार्ध. ठीक आहे, मग जसं अक्षय भाऊच्या मोठ्या पर्यायाने रिकाम काम केलं तसं रेखाबाईंच्या मोठ्या पर्यायाने काय केलं? रिकाम काम केलं. मग रेखाबाईंच्या मोठ्या पर्यायाने काय केलं? परत पृथ्वीले पूर्व भाग, कोणता? पूर्व भाग आणि पश्चिम भागामध्ये विभागलं. काय केलं? पूर्व भाग आणि पश्चिम भागामध्ये विभागला. आणि या ठिकाणी कोणता खंड येतो आपला? आशिया खंड. आणि आशिया खंडात येतो भारत. म्हणून भारत पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात येतो रे? पूर्व उत्तर गोलार्ध. कोणतं गोलार्ध आहे? पूर्व उत्तर गोलार्ध. किंवा फक्त उत्तर गोलार्ध ही त्याचं उत्तर येतं, किंवा फक्त पूर्व गोलार्ध जरी म्हणलं तरी त्याचं उत्तर येतं. या तिघींपैकी एकच उत्तर तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेलं असतं. याच्यात काय येतं मग? आपलं पूर्व उत्तर पूर्व. कोणतं येतं मग? उत्तर पूर्व गोलार्ध. उत्तर पण आहे आणि पूर्व गोलार्ध. ठीक आहे, कोणत्या गोलार्धात आपण? उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये काय आपला भारत आहे. पश्चिम मध्ये का नाही? समजलं असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? चीन लागतो, म्यानमार लागतो, पाकिस्तान लागतो, इराण लागत नाही. हे काही पाठ करायची वेगळी गरज. मॅकमोहन या 2 देशांमध्ये सीमारेषा निश्चित करते. काय सांगितलं आता तुम्हाला? भारत आणि चीन मध्ये सीमा कोण करते? मॅकमोहन लाईन करते. ठीक आहे, चीन पाकिस्तानचा आपल्याला काही घेणं देणं नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान नाही. पण अफगाणिस्तान आणि भारत मध्ये कोणती रेषा आहे रे? ड्युरंड रेषा आहे. कोणती रेषा आहे? ड्युरंड रेषा. भारत आणि रशियाचा एकमेकांशी काही संबंध येत नाही. आणि भारत आणि चीन मध्ये कोणती लाईन? आपली मॅकमोहन लाईन. कोणती रेषा? आपली मॅकमोहन रेषा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणते ओळखले जाते? सर्वातील दक्षिणेकडील टोक कोणते? आपले इंदिरा पॉइंट आहे. कोणते? इंदिरा पॉइंट. पण हे कसे आपले राजकीय, पण भौगोलिक दृष्ट्या विचारले कोणते? आपलं कन्याकुमारी येतं. कोणतं येतं? कन्याकुमारी. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2933. तुम्हाला एक मॅप द्वारे मी समजून देतो, ती गोष्ट कधी विसरजा नका. आपण आता भारताचे 4ही टोक पाठ करून घेऊ. एकाच याच्यामध्ये आता भारताचे 4ही टोक, त्याची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी, हे सर्व आपण आता पाठ करून घेऊ. ठीक आहे, सर्वात वरचं टोक काय नाव त्याचं? इंदिरा कॉल. काय आहे? इंदिरा कॉल. ठीक आहे, भौगोलिक दृष्ट्या इथलं काय आहे? भौगोलिक दृष्ट्या काय आहे? कन्याकुमारी. कन्याकुमारी. पण राजकीय दृष्ट्या अंदमान निकोबार सुद्धा कोणाचं आहे? आपलंच आहे. म्हणून अंदमान निकोबारचं शेवटचं टाक कोणतं येतं? इंदिरा पॉइंट. काय तर इंदिरा पॉइंट. म्हणून इंदिरा पॉइंट काय आपलं अति दक्षिणेकडील टोक आहे. काय? इंदिरा पॉइंट आपलं अति दक्षिणेकडील टोक आहे. आणि या दोघींमधील लांबी किती येते? आपली 3214 किलोमीटर. किती येते? 3214 किलोमीटर. त्यानंतर याची लांबी अशी. इथं आहे गुजरात मधील शेवटचं गाव कोणतं आहे? गुहार मोती. काय आहे? गुहार मोती नावाचं गाव आहे. ते काय आपलं गुजरात मधील शेवटचं कोपऱ्यावरील गाव आहे. आणि त्याच्यानंतर इकडे काय येतं मग आपलं
अरुणाचल प्रदेश मधील काय, अरुणाचल प्रदेश मधील किबिथू नावाचं गाव. कोणतं आहे, किबिथू. किबिथू नावाचं गाव येते काय इकडे टोकावरचं आहे. आणि याची लांबी किती मग तुमची, तुम्हाला माहिती 2933 किलो. किती आहे, 2933 किलोमीटर. दक्षिण उत्तर लांबी किती 3214 आणि पूर्व पश्चिम लांबी किती तुमची 2933 किलोमीटर. तुमचं सर्वात अति पश्चिमेकडील कोणतं आहे, गुजरात मधील गुहार मोती नावाचं गाव. आणि अति पूर्वेकडील कोणतं आहे आपलं, किबिथू नावाचं गाव. वरती काय आपलं इंदिरा कॉल आणि खाली काय आपलं कन्याकुमारी. पण राजकीय दृष्ट्या काय आपलं इंदिरा पॉइंट. काय इंदिरा पॉइंट. डायरेक्टली आपण आता प्रश्नावली परत. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती, किती मग भारताची पूर्व पश्चिम लांबी 2933 किलोमीटर आहे. दक्षिणोत्तर लांबी किती तुमची 3214 किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे तुमचा, 7व्या क्रमांकाचा देश आहे. कितव्या क्रमांकाचा देश आहे, 7व्या क्रमांकाचा देश आहे. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा लागलेली आहे, बचपन में यम्बे. कोणाला लागले, बांगलादेशला. नंतर कोणाला लागते, चायनाला. त्यानंतर कोण लागते, पाकिस्तानला. बरोबर, एवढा जरी पाठ झाला तरी काही विषय नाही. पुढील पैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही, भारताची सागरी सीमा संलग्न नाही. श्रीलंकाशी आहे, मालदीवशी आहे, चीनशी नाहीये. पाकिस्तानशी बी कशी आहे, पाकिस्तान शेजारून येतो म्हणून आपली सागरी सीमा सुद्धा कोणाची जाते, पाकिस्तानची जाते. पण चायनाचा सागरी तिथे साऊथ चायना सी आणि तिथे भारताचं काही घेणं देणं आहे का, नाही. म्हणून चायनाशी आपली भारताची जी पाण्याची बॉर्डर ती लागते का, मग नाही. भारताच्या मध्यमातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते, कोणते मग तुम्हाला माहिती आहे, विषुवृत्ताच्या वरती कर्कवृत्त. काय जातं मग भारतातून, कर्कवृत्त. कोणाकोणामधून जातात कर्कवृत्त, लगेच आठवायचं आपल्याला. कर्कवृत्त भारतातील कोणकोणत्या राज्यातून जाते, कमेंट मध्ये सुद्धा एकदा लिहायचं आहे. कमेंट मध्ये लिहिलं म्हणजे काय तुमचं रिवाइज होऊन. कर्कवृत्त कुठून जाते, सुरुवात कुठून होते, गुजरात. त्याच्या शेजारी कोण येतं, राजस्थान. कोण येतं, राजस्थान. त्याच्या शेजारी कोण येतं, मध्य प्रदेश. काय तर, मध्य प्रदेश. ठीक आहे. त्याच्या शेजारी कोण येतं, झारखंड. झारखंडच्या आधी कोण येतं, छत्तीसगड. कोण येतं, छत्तीसगड. त्याच्या शेजारी कोण येतं, झारखंड. झारखंडच्या शेजारी कोण येतं, पश्चिम बंगाल. काय तर, पश्चिम बंगाल. ठीक आहे. पश्चिम बंगालच्या शेजारी कोण येतं, त्रिपुरा. कोण येतं, त्रिपुरा. आणि त्रिपुराच्या शेजारी कोण येतं मग, मिझोराम. कोण येतं, मिझोराम. ठीक आहे. जेवढ्या दारी आला तेवढ्या दारी असं लिहित चालायचं, जेणेकरून तुम्ही जमान्यात कधी विसरणार नाही. 8 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राज्यांची सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडणाऱ्या आहेत. तिन्ही देशांना लागतात. ठीक आहे. नेपाळ, भूतान व बांगलादेश. कोणतं राज्य मग असं तुम्हाला माहिती आहे, ते म्हणजे कोणतं आपलं मग, पश्चिम बंगाल. कोणतं राज्य मग, पश्चिम बंगाल. या राज्याच्या सीमा कोणाकोणाला लागतात तुमच्या, आताच मी तुम्हाला पहिल्यांदा हायलाइट करून सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे. कोण, भारत व म्यानमार. याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सर्वांनी लिहायचं. काय, भारत व म्यानमार. याचं लिहायपेक्षा काय करायचं, पूर्ण बांगलादेश ते डायरेक्टली भूतान पर्यंत, आपलं अफगाणिस्तान पर्यंत सर्व राज्यांच्या सीमा कशात लिहा, कमेंट सेक्शन मध्ये लिहा. म्हणजेच काय तुमचंही रिवाइज होऊन जाईल, कारण हा डाटा पाठ करण्याचं याचं उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. असा तो शेवटचा आपला प्रश्न होता. ठीक आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.